आईने बनवला गावरान खेकड्याचा रस्सा, गावाकडून आली खास भेट। आज रविवार पण आजचा दिवस अगदी सकाळीच खास सुरू झाला। शहरात खेकडे विकत मिळतात पण अशा गावरान खेकड्याची चव काही औरच असते। ही खास भेट पंधरी गावातील राजेंद्र चौगुले यांनी दिली होती, त्यांना मनापासून धन्यवाद। एवढ्या मोठ्या आणि जास्त साईजच्या खेकड्यांची किंमत बाजारात 2-3 हजार पर्यंत नक्कीच जाते। आता गावाकडे असल्यामुळे खेकडे पटकन पकडून त्यांचे डेंगे काढून घेतले। ताईने खेकड्याच्या रस्स्यासाठी सगळे डेंगे, खेकडे आणि मधला भाग नीट स्वच्छ करून घेतला। कामं सगळ्यांनी वाटून घेतलेली। बारीक डेंग्याचा रस काढायचं काम माझ्याकडे होतं। खेकडे एवढे होते की एका टोपामध्ये फक्त डेंगे आणि दुसऱ्या टोपामध्ये पेंदे होते। खेकड्याच्या मधल्या भागाला पेंदा असं म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। इतक्या खेकड्यांसाठी मोठा टोप तर लागणारच, म्हणून बाजूच्या काकींकडून मोठा टोप घेऊन गॅसवर ठेवलेला। घरात वापरले जाणारे सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले। प्रत्येकाने कामं वाटून घेतलेली असल्यामुळे वाटपाची तयारी पण अगोदर झालीच होती। टोपामध्ये तेल टाकून फोडणीसाठी लसूण टाकलेले, त्यात वाटलेला मसाला टाकून थोड्या वेळाने डेंगे आणि पेंदा एकत्र टाकून मिक्स करून घेतलेले। त्यात बारीक डेंग्याचा रस आणि थोडं पाणी टाकून झाकण ठेवलेलं। 15-20 मिनिटांनी खमंग वास सुटलेला। रस्स्याला कड आल्यावर आमसूल आणि चवीनुसार मीठ टाकलेलं। थोडा वेळ परत शिजू दिल्यावर आजचा गावरान खेकड्याचा रस्सा तयार झालाय। योग्य मसाले आणि मिश्रण वाटप केल्यानंतर खाजनातील खडपातील गावरान खेकड्यांची टेस्ट एकदम भारीच असते।